अजब रमा राघवची जोडी। रमा, तुझं काम झालं असेल तर तू जातेस, मला जरा राघवशी बोलायचं। वहिनी प्लीज माझ्याशी बोला ना। रमा, मला जेव्हा तुझ्याशी बोलावंसं वाटेल तेव्हा मी बोलेन, मला आता एकट्या राघवशी बोलायचं आहे। आई तू बोलावलंस? हो, बस इकडे जरा। हे बघ, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय। तो विषय जितका महत्त्वाचा आहे तितकाच नाजूक आहे। खरं खरं बोलशील ना माझ्याशी? हो आई, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? बाळा, तुझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच तू मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं होतंस की तू प्रेमात पडलीस तेव्हा मी तुला एकही प्रश्न विचारला नव्हता। पण आता मात्र मला सगळं खरं खरं काय आहे ते कळायला हवं। आई, मला तुला सगळे डिटेल्स सांगायचे। मला तुझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये। मी तुला एका मुलाबद्दल सांगितलं होतं, त्या मुलाचं नाव वरुण आहे आणि तो खूप चांगला आहे। त्याने रिसेंटली मला प्रपोजही केलं आणि मी होई म्हणाले। आई, मी या रिलेशनशिप बाबतीत खूप सिरियस आहे। आणि वरुण? ऑफकोर्स तोही। आम्हाला एकमेकांशी लग्न करायचंय आई, पण प्रॉब्लेम इतकाच आहे की त्याची आई म्हणजे मानसी आंटी लावण्य आंटीची मैत्रीण आहे। हरुषी, हा प्रॉब्लेम आहे हे कळतंय ना तुला? आणि तू ही गोष्ट अशी इतक्या सहजपणे सांगतेस? तुला असं वाटतं की हे सगळं ऐकल्यावर मी तुला लग्नाला परमिशन देईन? तू वचन दिलं होतंस ना मला, आठवतंय का? अरे आई म्हणतोस ना मला, मग आईला दिलेलं वचन मोडताना तुला काहीच कसं नाही वाटलं? वहिनी आई, अगं नाईलाज होता माझा आणि मी माझी बाजू तुझ्याकडे सांगायला येणार होतो, पण तेवढ्यात तुझ्या आई आजारी पडल्या आणि तुला तिथे जावं लागलं, त्यामुळे मी जे बोलणार होतो ते तिथेच राहून गेलं। एव्हा तुला समजलं असेल, माझ्या आईची नाही, माझी तब्येत बरी नाही। हो, रमा म्हणाली मला ते, आणि म्हणूनच तिला तुझी काळजी वाटत होती। आपण हा विषय इथेच थांबूया। मला माझ्या तब्येतीविषयी आणि तुझ्या दादाविषयी घरात काहीही बोलायचं नाही। इतकं करशील माझ्यासाठी? हे बघ वहिनी, दादाचं जे काय आहे ना ते आपण बघून घेऊ, पण निदान तू आता तुझ्या तब्येतीविषयी तरी लपवू नकोस। जे काही आहे ते खरं खरं सांग आणि त्याची सुरुवात ना आत्तापासून कर, माझ्यापासून कर। मला सांग, तुला नक्की काय होतंय वहिनी आई? हो आई, तो मानसी आंटीचा मुलगा आहे, यात लपवण्यासारखं काय आहे? मुळात तुझ्यापासून लपवावं असं मी काही चुकीचं वागलेली नाही आई। खरंच किती गोड आहेस ग तू। एवढा प्रामाणिकपणा कुठून आला तुझ्यात? तुझ्याकडून। आई, तू अजिबात काळजी करू नकोस। वरून श्रीमंत घराचा मुलगा असला तरी तो खूप साधा आहे, खूप सरळ आहे, एकदम डाऊन टू अर्थ आहे, आणि मेन म्हणजे त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे। तू एवढा विचार करून पाऊल पुढे टाकलं असशील तर मला तर काळजी करायची काहीच गरज नाही। आणि तुला आधीच म्हणलं ना, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, त्यामुळे मी नकार देण्याचा काही प्रश्नच येत नाही। माझी या लग्नाला परवानगी आहे। व्हॉट? आई, यू आर सो स्वीट। थँक्यू 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 सो मच आई। ऋषी, आपल्या मुलीला तिच्या आवडीचा जोडीदार मिळावा हे कुठल्या आईला वाटतंच ना। तुझं छान लग्न व्हावं, तू एका चांगल्या घरात सेटल व्हावंस, हे माझंही स्वप्न होतंच। आता लवकरात लवकर तुझं आणि वरुणचं लग्न होऊ दे, मला तुला खूप आनंदात बघायचंय। हे बघ, आपल्या मुलांना जर तुला आनंदात बघायचं असेल ना, तर मी सांगते तसंच तुला करायला हवंय मानसी। हो, माझ्या वरुणच्या सुखासाठी ना मी काहीही करीन,
ज्या बाईने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तिच्या मुलीशी मी त्याचं लग्न कधी होऊ देणार नाही. एक्झॅक्टली दॅट इज माय थॉट. ह्या वरुण आणि रमाने एकमेकांच्या काही ज्या मूर्खासारख्या जोड्या जमवल्यात ना, त्या कायमच्या तुटणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी. आता तरी आपल्या मनासारखं होईल ना लावण्या? हो मानसी, प्लीज प्लीज रिलॅक्स. तुला टेन्शन घेऊ नकोस प्लीज. कोणी कितीही अडचणी आणू दे, पण रमाचं लग्न वरुणशीच होणार. मार्क माय वर्ड्स. पण तुला ना मी सांगते ना, की प्रत्येक गोष्ट कशीच करायला हवी. मग तू बघ सगळं आपल्या मनाप्रमाणे होतं की नाही. मला अजिबात काहीही होत नाहीये. हे बघ, प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल होत असतात. कधी सर्दी, कधी खोकला. त्याचा इतका इशू का करताय तुम्ही? रमानी तेच केलं, तर तूही तिच्या पावलावर पाऊल ठेवतोयस का? हे बघ, मला याविषयी कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. माझ्याशीही नाही. अगं कधी आलीस तू? मला सांग, भेटलीस का पूजाला? कशी आहे पूजा? आणि पूजाच्या आईची तब्येत कशी आहे? बऱ्या आहेत ना त्या? अगं त्यांच्या काहीतरी खूप टेस्ट होणार होत्या, त्या सगळ्या झाल्या का? बिचाऱ्या पूजावरती सगळ्याच कामाचा ताण आला असेल ना ग? आई, मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाही, पण खरं सांगितलं तर तुम्हाला खूप त्रास होईल. काय करू? नाही, तुझ्याशी सुद्धा नाही. गणपती होऊन जाईपर्यंत मला काही बोलायचं नाही. सणावाराच्या दिवशी घरातलं वातावरण खराब नाही करायचंय मला. म्हणजे आपल्या घरातलं वातावरण खराब होईल इतका मोठा आहे का तुझा आजार? नाही रे, मला काही सिरियस असं काही झालेलं नाहीये. प्लीज घरी काही सांगू नकोस. आधीचं वचन तर तू पाळलेलं नाहीच आहेस. आता कमीत कमी हा शब्द तरी पाळण्याचा प्रयत्न कर. अगं मी घेतो ती बॅग. काही गरज नाही. अगं वहिनी, आई, माझं आणि रमाचं नातं वहिनी आईला अजिबात आवडलेलं पटलेलं नाहीये. हे तिच्या वागण्या बोलण्यावरून सहज लक्षात येत आहे. कसं समजावं हिला? अगं रमा, मी तुला काहीतरी विचारते, बोल ना. बरं मला सांग, डबा दिलास का? हो आई, डबा दिला आणि त्या दोघींना भेटले सुद्धा. अगं पण मग इतक्या लवकर कशी परत आलीस? हे आई, तिथे काही अजून वेळ थांबावं अशी सिच्युएशनच नव्हती, म्हणून मी निघाले. अगं बाई, म्हणजे पूजाच्या आईची प्रकृती खालावली आहे का? नाही, म्हणजे पूजा वहिनी इथे आल्यात. त्या बाहेरच राघवशी बोलताय. अगं पूजा इथे घरी आली? बरं झालं तू पूजाला घेऊन आलीस ते, कारण भाकर तुकडा ओवाळून टाकते बाई. थांब पोर बाई इतक्या दिवसांनी घरी येते. चल चल ये पटकन. थांब ग, थांब बाई, दृष्ट काढू दे मला. आल्या गेल्याची, पाहुण्या रावण्याची, कुणाची, अगदी माझी सुद्धा दृष्ट न लाग. या आले. नमस्कार करते. सुखी राहा. कशी आहेस बाया? आई कशी आहे? आणि डॉक्टर काय म्हणतायत? तब्येत बरी आहे ना त्यांची? पूजा बाळा, तुझी खूप दगदग झाली असेल ना ग? आणि अगं पूजा, येण्याच्या आधी एक फोन करायचास ना, मी काहीतरी गोडाचं केलं असतं. ते तर मी अजूनही करणारच आहे. वहिनी, तुम्ही खूप दमला असाल ना? तुम्ही जाऊन आतमध्ये आराम करा, मी काहीतरी खायचं बघते. नाही काही गरज नाहीये. दडप्या पोह्यांची तयारी झालेली आहे. आपण सगळेजण दडपे पोहे खाऊ. मी आले सावरून. काही गरज नाहीये. अगं वहिनी आई नक्कीच कुठल्या तरी दडपणाखाली आपल्याला बोलायला हवं. फक्त रमा, वहिनी आई तुला काहीही बोलली ना तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस, रागवू नकोस तिच्यावर. हे राघव असं कसं करेन? वहिनी यांच्या वागण्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट मला त्यांच्यासाठी वाईट वाटतंय. त्यांनी कोणाचं इतकं काय वाईट केलंय की
त्यांच्या नशिबाला इतकं दुःख आलं. कुणाच्या नशिबात इतकं दुःख आलंय? कोणाबद्दल बोलताय? कुणाच्या वाटेला इतकं दुःख आलंय? आणि तुम्ही दोघं हो पूजाच्या आईबद्दल बोलत असते. आत्ताच आमचा विषय चालला होता. मग पूजाच्या आईच्या तब्येतीविषयी काही समजलंय का? पूजाचा काही फोन आला का? पूजाच आलीये. काय? हो अरे पण मला कोणी काहीच सांगितलंच नाही. आणि कार्तिकेय म्हणाला नाही की मी पूजाला घ्यायला जातोय म्हणून. अहो तिला ही दोघं घेऊन आली. हे बरोबर आहे. तुम्हाला जितकं आश्चर्य वाटतंय ना, ऐकून मलाही तितकंच आश्चर्य वाटलं होतं. जेव्हा मी पूजाला फोन करून सांगितलं की मी आईची तब्येत पाहायला येते, तेव्हा ती जरा काहीतरी टाळाटाळ करते असं वाटलं होतं मला. पण आता मला कळलं की तिचा इथे यायचा बेत होता म्हणून ती असं म्हणाली. त्या आईची तब्येतही ठीक आहे. आणि आता वा, ही चांगली बातमी आहे. हो, आता मी गोडाचं काहीतरी करतेच आहे. पण त्याआधी आपण सगळ्यांनी मिळून दडपे पोहे खाऊया. वा. आई, आजी श्रुती कुठे दिसत नाहीयेत. अगं आई भजनाला गेल्या आहेत आणि श्रुतीबाई कॉलेजला. आणि कार्तिकेय? कार्तिकेय मंदिरातच गेलाय. आता खूप खुश होईल. ती दिवसानी तो बायको बरोबर नाश्ता करायला बसणार आहे. बरं, मी हातपाय धुवून घेतो. बाबा अरे नमस्कार. आयुष्यवान बाबा, सगळं ठीक आहे ना? बाबा मी आलोच. बरं आई, मी काय मदत करू? हा, मी सांगितलं ना, मला मदत नकोय, सगळं झालंय माझं करून. पण आई, मी सांगितलं ना तुला. जा बरं आत. राघव, कार्तिकेयाला फोन कर ना, त्याला म्हणावं घरी लवकर ये. आई मी ताटल्या घेतो, तोपर्यंत तूच कर ना फोन प्लीज. मी पाणी घेते. बरं ठीक आहे, कार्तिकेयाला मीच फोन करते. पाठवायला हो दादा. हो दादा, कुठे निघालात गाईने? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात? ठीक आहे. आत्ताच तुमच्या दुकानातून जाऊन आलो. आजच्या पूजेला लागणारं सगळं साहित्य घेतलं मी दुकानातून. बऱ्याच दिवसांनी घेतलं वाटते. अहो मला वाटलं तुम्ही दुसऱ्या दुकानातून खरेदी सुरू केली की काय. हो नाही नाही नाही, असं कसं होईल? अहो मी खूप वेळा येतो, पण जेव्हा मी येतो तेव्हा नेमके तुम्ही नसता. हो असेल असेल. अहो आपली चुकामुक होत असेल. गजानन गुरुजी सांगत असतात, माझ्या मुलाला योग्य दरात सामान द्या. ते आले ना का त्यांना सांगेन मी तुम्ही वरचेवर दुकानात येत असता म्हणून. हो नक्की सांगा. येऊ मी. हो येतो येतो. चला, काम झालं. उद्या कोणी विचारलंच तर मी यांच्याकडून नेहमी पूजेचं सामान घेतो असं हा नक्की सांग. हा आई, काय झालं? राजू, बघ जरा कोण आहे. राजू ऍक्च्युली सामान आणायला गेलाय, मी बघते. मानसी ताई या. हाय पवित्रा. हाय. सो गुड टू सी यू. अगे हे घे, तुझ्यासाठी ना खास मिठाई आणली आहे. ओ थँक्यू. या. कशी आहेस तू? मी मस्त. या ना. हो ये नाही ना, तू पण ये ग. हो. आई तुम्ही बसा आता. अगं बसा. कणाव नाही बाबा. राघव तुम्ही बस. रमा पाणी विसरलीस. हो आता आई मी घेऊन येते. आले. मी पोहे वाढायला कर. रमा थांब, मी वाढते. घराची आहे माझी सून. 5 मिनिटं झाली नाहीत घरात शिरून.
कंबर कसून कामाला लागली. हे घ्या. पूजा जरा बेताने नाही, आईच्या घरी पण सगळी कामं तुलाच पडली म्हणून म्हटलं दगदग जास्त करू नकोस. अहो आई, दगदग कसली? घरात कोणी आहे काय? कोण हवंय? हा, मी इलेक्ट्रिसिटी बोर्डमधून आलोय. तुमच्या मीटरमध्ये काहीतरी सेटिंग बिघडली आहे. नाही म्हणजे तशी कंप्लेंट आली होती आमच्याकडे. मला मीटर दाखवेल का कोणी? या मी दाखवतो या. अरे राघव, तू कशाला? तू खातोयस ना, मी दाखवते. नाही नाही राहू द्या, राघव खाय. काही आबा, अहो बसा तुम्ही, मी दाखवते. वहिनी आई ऐक ना, मीटरच दाखवायचा ना फक्त. मी दाखवीन मग आल्यावर खाईन, एवढं काय तर. मी एकदा म्हंटल ना, मी दाखवते. दादा, मी दाखवते. हो. हो, तुम्ही कशाला आलात? घरात ते उंच तरुण पुरुष आहेत ना, त्यांना पाठवा ना. हो, मीटर दाखवायला कोण आले तुम्ही? काय फरक पडतोय? तुम्ही बघा बरं काय झालंय ते. काय झालंय हो? म्हणजे ट्रिप झालंय का फक्त? अहो बघतोय ना, थांबा ना जरा. तुम्ही एक काम करा ना, ते पुरुष आहेत ना त्यांनाच पाठवा. मला जरा मदत हवी आहे. कसं आहे, पुरुष माणसं मदतीला असली की जरा बरं पडतं. हा, मला सांगा ना, मी करते मदत. अहो, तुम्हाला झेपणार आहे काय? त्या वायरी धरायच्या, त्यांनाच पाठवायचा. अहो, सगळे नाश्ता करतात. एवढ्यासाठी त्यांना उठवण्याची काहीच गरज नाहीये. मला सांगा काय करू मी? थांबा मग इथे. धरा हे वायर. या. हा धरा. इथे शोल्डर गन ठेवून येतो. तुम्ही बसा, मी आहेच. अगं, तू कुठे चाललीस? थांब ना. आणि आरुषी कुठे? तिला बोलव ना. आहे ना ती घरी? आरुषी? हो आहे ना. आरुषी, आरुषी जरा बाहेर ये. तुम्ही बसा बोलत. आरुषी येईलच तोपर्यंत. अगं, तू पण थांब आमच्यावर. ये ना बस. मानसी, अगं, म्हणजे तिघी मिळून गप्पा मारूया ना. ये पवित्रा, बस बस. कशी आहेस तू? काय म्हणतेस? व्हॉट्स रॉंग विथ मानसी? ती ह्या वयशी इतकं चांगलं का वागतेय? राघव, पूजा वहिनी बऱ्या आहेत हे दाखवण्यासाठी स्वतःच सगळी कामं करतात. पण अशाने ना त्यांचं एक्झर्शन होत आहे. मगाशी पण त्यांना चक्कर आली होती, पाहिलंच ना? बघितलं मी, आलं लक्षात माझ्या. तर मग आपल्याला ना तिला बोलतं करावंच लागणार. हे असं सारखं मला काही होत नाहीये असं म्हणून ती तिच्या आजारपणाचं कारण टाळू नाही शकत. काय झालं रे? आत येताय ना? राघव, तू आज जा, मी पूजा वहिनींकडे लक्ष देते. अगं पण तू तिला तिच्या नजरेसमोर पण नकोयस ना. तितकंच तुला काही बोलली परत तर. तर काय, ऐकून घे. ओरडल्या तर ओरडा खायचा, हरकत नाही. राघव, काही दिवसांनी तरी वहिनींचा माझ्यावरचा राग शांत होतो. आणि तूच नेहमी म्हणतोस ना मला, प्रवाह एका बाजूने बंद झाला तर दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचं. अशाने पाणी साठतं. वहिनींनी माझ्याशी बोलणं बंद केलं म्हणून काय झालं? मीही त्यांच्याशी बोलणं बंद केलं तर त्यांचा माझ्यावरचा राग कमी कसा होईल? कौतुक करावं तितकं कमी. अरे राघवा, वीज किती वेळ बंद राहणार आहे? तुम्ही आत या बघू. त्या पोराच्या जागेवरती भलतीच बाय वायर धरून बसली. तुम्ही लावून नाही मॅडम, ती फोन उचलत नाही. आता मी जे काम करायला आलोय ते करायचं का नाही कोण सांगणार आहे? काय झालं? काय नाही, शोल्डर गन शोधतोय. बरं, तुम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डातून आलात ना? तुमचा युनिफॉर्म कुठे आहे मग?
हॅलो, मी काहीतरी विचारलं तुम्हाला. तुमचा युनिफॉर्म कुठे आहे? तुमचा आयडी बघू. मॅडम उगाच कशाला टाइम खोटी करताय? त्या तिकडे बाई हातात वायर धरून ब्यात, मी लाईट बंद करून आलोय. हे बघा, असे फुकटचे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही घरात कोणी पुरुष माणूस असेल तर त्याला पाठवा ना. राघवला हाक मारू का? नको. तुम्ही त्या बाईंना कसं कामाला लावलं? अहो, हे त्यांचं काम नाहीये, एवढंही साधं कळत नाही तुम्हाला? अहो, तुमच्यासोबत तुमचा साधा असिस्टंट घेऊन येता नाही आलं तुम्हाला. दुसऱ्यांना कसं कामाला लावता तुम्ही? आता तुमचंच घर आहे ना, केली थोडी फार मदत, काय फरक पडतो? गॉड, किती उद्धटात तुम्ही. तुमची ना कंप्लेंट केली पाहिजे. अहो तुम्ही मला काय ओरडताय? मी बोलवलं का त्यांना? त्याच आल्या ना, आणि तुमच्या घरातल्या बायकाच मध्ये मध्ये करतात, त्याला मी काय करू सांगा बरं? एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय वाटतं बायका ही कामं करू शकत नाही? बघा, तुमचं जेवढं काम आहे ना तेवढं करा म्हणजे झालं. तेच करतोय. अशी बोलण्यात काही पॉइंटच नाही. काय ते सामान घ्या आणि या तिथे. काही माणूस बोलायची काही पद्धतच नाही.